नमस्कार. मी तुमचा लाडका भाऊ प्रमोद घडे आपणा सर्वात खूप खूप आभार मानतो की आपण सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं, परंतु कुठेतरी काही कमी राहिली असेल, ज्यामुळे आपला कडेचा विजय होऊ शकला नाही, तुमचा भाऊ विजयी होऊ शकला नाही. तरी पण मला त्याबद्दल काही नाराजी नाही. पुन्हा आपण जे ध्येय घेऊन आलो होतो मी, त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी माझ्याच्यानं जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत राहील. आपण सर्वांनी जे एक त्या सीध्या साध्या माणसाला, जो एकटा रस्त्याने चालतो आणि एकटा प्रवास करतो, त्या व्यक्तीला एवढं प्रेम दिलं, आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या व्यक्तीला जर म्हटलं की ज्याच्याकडे कोणी एकही नेता नव्हता, त्या व्यक्तीला आपण एवढं सारं आपल्या मतदानाने, मतधिक्याने साथ दिली, त्याबद्दल माझ्या सर्व बहिणी, माझे संपूर्ण भाऊ, माझे भाचे आणि संपूर्ण उमरेड विधानसभेतील जनता यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. जे झालं असेल ते झालं, परंतु तुमच्यातील आणि माझ्यातील जे आपलेपणाचे संबंध निर्माण झाले, तो एकोपा, ते प्रेम, ते आपलेपणाची भावना अशीच राहू द्या. मला काहीच नाही पाहिजे. तुमचा आपलेपणा आणि तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम असंच सतत राहू द्या. बस मी रोजगारासाठी जे वारंवार म्हणत होतो, ज्या कुणाला आपण निवडून दिलं त्यांच्यापर्यंत रोजगारावर काहीतरी उपाययोजना करायला सांगा. कारण की एक 5 वर्षाचा पिरियड हा खूप मोठा असतो, आणि त्याच्यात 20 वर्षाचा युवक 25चा होतो आणि 25चा 30चा होतो, तेव्हा त्या मुलाचं काय नुकसान होतं हे त्या मुलालाच कळतं. अशा याच्यात तुम्हा सर्वांना मला जे तुम्ही भरभरून मतदान केलं, माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आणि आशा करतो की आपण सर्व अजून पुन्हा एकतेने आपण आपले सांस्कृतिक कार्यक्रम, सण त्योहार आणि सारेच एकोप्याने लवकरच भेटू आणि गुण्यागोविंदाने आनंदाने राहू. तुमच्या या प्रेमाबद्दल, तुमच्या या आपलेपणाबद्दल माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.